रयत शिक्षण संस्थेचे एस एम जोशी कॉलेज हडपसर पुणे 28. इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब देवकाते. सत्र पहिले, वर्ग एम ए सेकंड, सेमिस्टर तिसरी. विषय आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास, पेपर क्रमांक 9. प्रकरण पहिले, ब्रिटिशांची भारतातील व्यापारी स्थिती. सुरुवातीच्या काळामध्ये मध्ययुगाच्या आस्थानंतर युरोप खंडात विविध देशात अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. ह्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांनी, तज्ज्ञ मंडळींनी अनेक उपाययोजना सुचवलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात पहिल्यांदा व्यापारवाद ही संकल्पना मांडलेली दिसून येते. या ब्रिटिशांच्या भारतीय व्यापारी स्थितीचं स्वरूप काय होतं? स्वरूप हे भयानक असलेलं आपल्याला दिसून येईल. ब्रिटिशांचे व्यापारवादी स्वरूप हे युरोपियन राष्ट्राप्रमाणेच साम्राज्यवादी स्वरूपाचं होते. भारतातील व्यापाराचं धोरण हे साम्राज्यवादी वसाहतवादावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. 1965 कंपनी सरकारला मुंबई, मद्रास, बंगाल प्रांताचे दिवाणी अधिकार प्राप्त झाले होते. तिचं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे. वसाहतवादी साम्राज्यवाद. वसाहतवादी साम्राज्यवाद म्हणजे युरोपियननी आपल्या वसाहती हिंदुस्थानमध्ये प्रस्थापित केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे व्यापारी दृष्टिकोनातून त्यांनी वसाहत स्थापनेकडे त्यांनी आपलं कल असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे साम्राज्यवाद याचं सांगायचं झालं तर साम्राज्यवाद म्हणजे एका राष्ट्राने, बलाढ्य राष्ट्राने कमकुवत राष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे. मग राजकीयदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल. म्हणजे युरोपियन देशांनी आशियन, आफ्रिका खंडामध्ये आपल्या वसाहती प्रस्थापित केलेल्या दिसून. वसाहतवादाचं दुसरं स्वरूप आपल्याला सांगता येईल अनुकूल व्यापार क्षेत्र मिळवणे. म्हणजे कंपनीचं धोरणच होतं की व्यापाराच्या दृष्टीने जिथं जिथं आपल्याला क्षेत्र मिळेल, जागा मिळेल, त्या ठिकाणी त्यांनी आपले वसाहती स्थापलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी व्यापार क्षेत्र वाढवण्याकडे जास्त कल वाढवलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे अनुकूल योग्य वातावरण क्षेत्र निर्माण केलेलं आपल्याला दिसून येईल. व्यापारासाठी त्यांनी अशा पद्धतीचे वेगळ्या बाजू हे तपासलेले आपल्याला दिसून येतात. बाजू अनुकूल आहे का, परिस्थिती अनुकूल आहे का, हेही ठरवलेलं आपल्याला दिसून येईल. हे एक त्याचं स्वरूप सांगता येईल. वसाहतवादाचं दुसरं स्वरूप आपल्याला सांगता येईल धनसंचय करणे. धनसंचय म्हणजे धनसाठा गोळा करणे, साठवणूक करणे. आणि हे धनसंचय कशाच्या स्वरूपात होतं तर मौल्यवान धातू संचय. मग सोनं असेल, चांदी असेल, तांबे, हिरे, माणके अशा मौल्यवान धातूचा साठा करून जास्तीत जास्त पुरवठा, साठवणूक करण्याचं धोरण युरोपियन, इंग्रज राजवटीने स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे एक आपलं त्याचं स्वरूप सांगता येईल. पुढचं राष्ट्रवादाचं पुढचं स्वरूप सांगता येईल आपल्याला राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राविषयीचं प्रेम, जिव्हाळा, प्रेम, भौगोलिक परिसर, वंश त्या परिसरावर राहणार आहे त्याला राष्ट्रवाद असं म्हणून. राष्ट्राविषयी असलेली आपुलकी म्हणूया आपण. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून राष्ट्रवादाचा हेतू साध्य करायचा आहे. औद्योगिक सामर्थ्यवान राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादाकडे बघायचं आहे. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रवाद रुजवण्याचं काम, आर्थिक दृष्टिकोनातून रुजवण्याचं काम भारतीय लोकांनी केलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक साम्राज्यवादाला खीळ घालण्याचं काम, आर्थिक साम्राज्यवाद रुजवण्याचं काम या राष्ट्रवादातून झालेलं आपल्याला दिसून येईल. ब्रिटिशांचा व्यापारी धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? म्हणजे व्यापारी धोरणाचा विपरीत असा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येईल. योग्य भारतीय अर्थव्यवस्थेला खीळ बसलेले आपल्याला दिसून येईल. भारतीय अर्थव्यवस्था ढबघाईला आलेली आपल्याला दिसून येईल. भारतीय अर्थव्यवस्था ही कमकुवत झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे वेगळे त्याचे परिणाम झालेले आपल्याला. त्याच्यातला पहिला परिणाम सांगता येईल भारतीय उद्योगधंद्याचा ऱ्हास. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि या शेतीप्रधान देशामध्ये खेडी ही स्वयंपूर्ण असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंत तुम्ही बघितलं तर
भारत हा शेतीप्रधान देश होता, खेड्यांचा देश आहे, शेतीची मदार आहे ना. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती असलेला आपल्याला दिसून येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय उद्योगधंद्यांचा ऱ्हास व्हायला कारणीभूत काय आहे तर औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजेच काय आहे, उत्पादनात झालेली वाढ, वस्तूमध्ये झालेली वाढ, आणि या भारतीय उद्योगधंदा ठप्प झाला. भारतीय उद्योगधंद्याला खीळ बसली. मग हस्तकला उद्योग असेल, कुटीर उद्योग असेल, कारागिरी व्यवसाय असेल, अशा छोटे मोठे उद्योग करणारे भारतीय यांना या औद्योगिक क्रांतीचा मोठा फटका बसलेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळं हे उद्योगधंदे लयाला गेले. नंतर दुसरा परिणाम काय झाला भारतीय अर्थव्यवस्थेवर, शेतीचं व्यापारीकरण. मग शेती आधुनिक पद्धतीने केली शेती जात असायची. भारत हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीप्रधान देशामध्ये शेतीचं व्यापारीकरण इंग्रज राजवटीच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. मग व्यापारीकरण कशाला म्हणायचं आहे, व्यापारी पद्धतीने, व्यापारी दृष्टिकोनातून शेतीमध्ये वेगवेगळी पिकं लावली जात असत. व्यापाराच्या हिताने, पैशाच्या हेतूने म्हणूया आपण. मग तुमचं ताग असेल, तंबाखू असेल, ऊस असेल, कापूस असेल, अशी जी व्यापारी पिके घेऊन केलेली शेती, त्याला व्यापारी शेती असं म्हणूया आपण. आणि या मोठ्या प्रमाणात इंग्रजांचे आहे ना, इंग्रजांनी या व्यापारी शेतीकडे अधिक लक्ष दिलेलं आपल्याला. म्हणजे भारतीय शेतकरी पारंपरिक शेती कमी करू लागले, बंद होऊ लागला, आणि आधुनिक शेतीकडे, व्यापारी शेतीकडे वळाला. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई वाढायला लागली, रोगराई वाढलेली आपल्याला दिसून येईल, आर्थिक दारिद्र्याला सामोरं जावं लागलेलं आहे. व्यापारीकरणातून फायदा मिळेलच असं नाही, पण व्यापारी शेतीकडे लोक वळू लागलेले दिसून येते. याचा फायदा जास्त कोणाला व्हायला लागलेला आहे, युरोपियन देश, परकीय पाश्चात्य देशांना याचा जास्त फायदा झालेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडायला वेगळे घटक परिणाम करणारे आपल्याला दिसून येतात. नंतरचं पुढचं स्वरूप सांगता येईल आपल्याला, अति प्रमाणात महसूल आकारणी. म्हणजे महसूल आकारणीमध्ये तफावत असलेले आपल्याला दिसून येते. महसूल आकारणीमध्ये समानता असायला हवी होती. म्हणजे गरिबाला तेवढाच कर आणि श्रीमंतालाही तेवढाच कर. म्हणजे गरीब श्रीमंत अशी दरी निर्माण झालेली दिसून येते. उच्च वर्ण म्हणूया आपण, सरंजामदार वर्ग आहे, यांना कराचं त्याला भे वाटत नसत. परंतु सर्वसामान्य जनता आहे, या सर्वसामान्य जनतेला या कराला, मोठ्या प्रमाणात कराला सामोरे जावं लागत असायचं. कर नाही भरला तर त्यांची जमिनी जप्त केल्या जात असत. अशा परिस्थितीमध्ये एक वेळ खायला नसलं तर चालेल, पण त्यांचे कर भरावे लागत असायचे. अशी परिस्थिती, उपासमारीची पाळी निर्माण झाली. आणि शेवटी भारतीय लोक कंगाल झालेले आपल्याला दिसून येतात. हे सगळं कशाचं होतं काय तर वेगळ्या औद्योगिकरणाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला दिसून येतो. नंतर जर पुढचं आपल्याला स्वरूप सांगता येईल, दारिद्र्य आणि बेरोजगारीत वाढ. एका बाजूला दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी. म्हणजे भारतीय लोकांच्या, तरुणांच्या हाताला काम मिळायला पाहिजे होतं, पण काम मिळालेलं दिसत नाही. एका बाजूला दारिद्र्य, उपासमारी वाढलेली, त्याचबरोबर दारिद्र्याच्या बेरोजगारीची काय झालेली भर पडलेली आपल्याला. म्हणजे रोजंदारी, म्हणजे लोकांना व्यवसाय करायला, नोकरी करायला संधी मिळायला हवी होती, परंतु मिळालेली दिसत नाही. का तर औद्योगिकरणाच्या ह्याच्यामध्ये तरुण बेरोजगार झाले, बेकार झाले, आणि ह्या बेकाराची कुऱ्हाड त्यांच्या जीवनावर आलेले आपल्याला दिसून येते. दारिद्र्य त्यांच्या कुटुंबावर आलेलं दिसून येतं. म्हणजे काम मिळेनासं झालेलं आपल्याला दिसून येईल. हे भारतीय अर्थव्यवस्थेवर इंग्रज राजवटीत झालेला परिणाम हे आपल्याला सांगता येईल. नंतर ढासळलेली भारतीय अर्थव्यवस्था. भारत देश गरीब बनत चाललेला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. म्हणजे एकेकाळी भारत हा खेड्यांचा देश आहे, आणि खेडे स्वयंपूर्ण होती, म्हणजे कुणावरही अवलंबून राहत नव्हती. परंतु मध्ययुगाच्या अस्तानंतर युरोपियन राजवटीचं आगमन झालं, आणि युरोपियन राजवटीच्या आगमनानंतर हे सगळं बदल झालेला आपल्याला दिसून येईल. भारत देश गरीब, दरिद्री,
आणि मोठ्या प्रमाणात शोषण व्हायला लागलेलं आहे. आणि ह्या शोषणाची कुऱ्हाड सर्वसामान्यांच्यावर बसलेली आपल्याला दिसून येते. ब्रिटिशांचे भारतातील मुक्त व्यापारी अवस्था स्थिती कशी होती? मुक्त याचंच काय, हे खुले व्यापारी स्थिती कशी होती? म्हणजे प्रबोधनाचा काळ बघा, 14वं शतक हे प्रबोधनाचं शतक आहे, परिवर्तनाचं शतक आहे. आणि या परिवर्तनाच्या शतकामध्ये पाश्चात्य राष्ट्रामध्ये व्यापार युगास प्रारंभ झाला, सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. साम्राज्यवादी वसाहतवादाला पहिला टप्पा म्हणजे व्यापारवाद होय. व्यापारवाद कशाला म्हणायचं तर साम्राज्य वसाहतवादींनी आपापल्या वसाहती प्रस्थापित केलेल्या दिसून येतात. त्याला वसाहतवाद, साम्राज्यवाद, व्यापारवाद असंही म्हणतात. व्यापारी मक्तेदारी भारतात मिळवणे हे ब्रिटिशांचं मुख्य ध्येय होते. म्हणजे ब्रिटिशचा हेतू काय होता तर व्यापारपेठेमध्ये आपली मक्तेदारी, सगळ्या ह्याच्यावर आपली हुकुमशाही, आपली मक्तेदारी कशी वाढवता येईल, मिळवता येईल, हे ब्रिटिशांचं मुख्य ध्येय त्यांचं असलेलं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर जास्तीत नफा मिळवणे, फायदा करून घेणे, हा ईस्ट इंडिया कंपनीने परकीय राष्ट्रांची स्पर्धा मोडून काढलेली आपल्याला दिसून. म्हणजे आपला स्पर्धक कोण राहूच नाही अशा पद्धतीचं ईस्ट इंडिया कंपनीने धोरण आखलेलं आपल्याला दिसून, आणि स्पर्धक मोडून काढलेले आपल्याला दिसून येतात. भारतावर अनेक निर्बंध लादून व्यापार काय केला, भारतीय व्यापार ठप्प केलेला दिसतो. म्हणजे आपलाच माल, सर्व मालावर आपली मक्तेदारी असावी असं ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यामुळं भारतामध्ये मुक्त व्यापारी धोरणाची अवस्था अशा पद्धतीने बनत गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ब्रिटिश भारतातील मुक्त व्यापारी अवस्थेची स्वरूप कसं होतं तर स्वरूप पाहत असताना ब्रिटिशांची वाढती गुंतवणूक, म्हणजे त्यांचं ब्रिटिशांनी जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न केलेला, त्यासाठी वेगळे भांडवल, गुंतवणूक त्यांनी भारतीय बाजारपेठेमध्ये काय केलेलं आहे, गुंतवायला सुरुवात केली. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात बाजारपेठेच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं भांडवल गुंतवून प्रत्येक ह्याच्यामध्ये आपली मक्तेदारी प्रस्थापित केलेली दिसून येतं. त्यामुळं भांडवलदाराचा वर्ग भारतामध्ये युरोपियनच्या रूपाने तयार झालेला आपल्याला दिसून येईल. आणि त्यांनी जास्तीत जास्त आपलं भलं, आपलं साम्राज्य, आपली मक्तेदारी कशी वाढवता येईल हेच पाहिलेलं आपल्याला दिसून येईल. त्याचा मुक्त व्यापारी स्थितीचे पुढचं आपल्याला स्वरूप सांगता येईल ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर जकात. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जकातीचं धोरण आखलेलं दिसतंय. जकातीचं प्रमाण ठरवायला पाहिजे होतं, परंतु ठरवलेलं दिसून येत नाही. ईस्ट इंडिया कंपनीला वाटेल तसा करमावा, वाटेल तसं महसूल, जकात हे आकारलेले दिसते. आणि उमराव वर्ग असेल, सरंजामदार वर्ग असेल, आणि लादलेला कर आणि सर्वसामान्य यांच्यावर लादलेला कर सारखाच असलेला आपला, म्हणजे ज्याच्याकडं काहीच नाही, दुष्काळी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्याच्यावर कर्ज आहे त्यांनासुद्धा ह्या जकातीला सामोरे जावं लागत असायचं. म्हणजे दुसरी बाजू भयावह दिसते. म्हणजे सरंजामदार वर्ग आणि मध्यम वर्ग यांच्यामध्ये तफावत असलेल्या आपल्याला दोघांना सारखाच कर, म्हणजे कराचं प्रमाण हे बदलतं असायला हवं होतं, तसं नव्हतं हे आपल्याला यातून सांगता येईल. शेतीचं व्यापारीकरण, म्हणजे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापारी दृष्टिकोनातून बघितली जात लागू लागलेली. पूर्वीच्या काळात, प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होता. अर्थव्यवस्था त्याच्यावरच चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मध्ययुगाच्या काळानंतर आधुनिकतेच्या काळाकडे वळत असताना आपण इंग्रज राजवटीचं आगमन झालं हिंदुस्थानात, आणि त्यांनी शेतीचं व्यापारीकरण केलं. शेतीचं व्यापारीकरण केलं म्हणजे काय, शेती व्यापारी दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला लागले. म्हणजे जुन्या पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असायची ती पद्धत बंद केली आणि शेतीला व्यापारीकरणाचं स्वरूप प्राप्त करून दिलेलं दिसतं. म्हणजेच व्यापारी दृष्टिकोनातून वेगळी पिकं घ्यायची आणि त्या पिकातून जास्तीत जास्त नफा मिळवणे, फायदा मिळवणे हे त्यामागचं धोरण असलेलं आपल्याला दिसून येईल. मग नीळ असेल, तंबाखू असेल, कापसाचे वेगळे प्रकार म्हणूया, ऊस असेल, ऊसापासून साखर तयार केली जाते. म्हणजे वेगवेगळे नगदी पिकं, व्यापारी पिकं, त्याच्यातून जास्तीत जास्त फायदा मिळेल या दृष्टिकोनातून केलेली शेती ही
व्यापारी शेती म्हणून त्याच्याकडे बघितलं झालं. म्हणजे इंग्रजांच्या राजवटीच्या काळामध्ये त्यांनी व्यापाराच्या दृष्टिकोनातून वेगळे शेतीचे मळे तयार केलेले आपल्याला दिसून येतं. पुढचं स्वरूप आपल्याला सांगता येईल कच्च्या मालाची उपलब्धता व उपयोग. म्हणजे कच्चा माल पुरवणारे भारत ही एकमेव बाजारपेठ असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे इंग्रजांना कुठेही इकडं तिकडं न जाता कच्चा मालाचा पुरवठा करणारी एक हुकमी बाजारपेठ म्हणजे भारत होय, हिंदुस्थान होय. आणि हे कच्चा माल मग कच्चं कापूस असं, कच्चं रेशीम असं, म्हणजे वेगळ्या स्वरूपात कच्चा माल कमी किमतीत खरेदी करून तोच माल परदेशात पाठवला जात असत आणि परदेशात पाठवून तोच माल तयार केलेला कारखान्यामध्ये कंपनीमध्ये तयार केलेला माल तोच माल परत हिंदुस्थानमध्ये पाठवला जात असा आणि जास्तीत जास्त त्याच्यावर कर लादला जात असाय. म्हणजे भारतीय लोक ते घेत असायचं. टेरिकॉट कापड असेल, पपलिंग असेल, रेशीम असेल, अशा सुती कापडाच्या ह्याचा मागणी जास्त असलेला आपल्याला. आणि हे कापड चांगले असल्यामुळं भारतीय लोक ते माल परदेशी मालाला अधिक उठाव अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्या दिसून. आपलं जे कापड आहे ते आपलं कापड बाजूला जायला लागलं, गोडवणा तसंच पडून राहिलेलं आपल्या दिसून. म्हणजे कच्ची मालाची उपलब्धता उपयोग ह्या युरोपियन देशांनी इंग्लंडने जास्तीत जास्त करून केलेला दिसून येत आहे. त्याचबरोबर कापड उद्योगाचा रास. भारत हा कापड उद्योगामध्ये अग्रेसर असलेला आपल्याला दिसून येईल. मग प्राचीन काळात घ्या, मध्ययुगीन काळामध्ये घ्या, कापड उद्योग हा भरभराटी झाला होता, हस्तकला उद्योग भरभराटी झाला होता. परंतु औद्योगिक क्रांतीच्या उदयानंतर म्हणजे 1750 ते 1850 हा औद्योगिक क्रांतीचा कालखंड मानला जातो. आणि या काळामध्ये कापड उद्योगांचा, भारतीय उद्योगांना खेळ बसलेले आपल्याला. तसं कापड हे चारक्यावर काढलं जात असायचं, विणलं जात असायचं, पण ते झाडं बरडं होत असायचं. त्यामुळं त्या मालाला मागणी घटली आणि औद्योगिक क्रांती ह्याच्यातून तयार होणारा कंपनीमध्ये तयार होणारं कापड हे मुलायम आहे, चांगलं आहे आणि ते कापड भारतामध्ये विकलं जात असायचं जास्तीत जास्त किमतीत. म्हणजे आपलं कापड जे आहे स्वदेशी माल, त्या स्वदेशी मालाला खीळ बसली. म्हणजे या परकीय वस्तूने आपल्या स्वदेशी वस्तूवर काय केलं, घाला घातलेला आपल्याला दिसून येईल. उद्योगधंद्याच्या ह्याच्यामध्ये एक रास झाला असंही म्हणता येईल. नंतर दळणवळण व वाहतूक सुविधा निर्माण झालेल्या दिसून. म्हणजे तयार झालेले माल आहे, हा तयार माल आजूबाजूच्या प्रदेशात म्हणा, देशात म्हणा, आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये पाठवण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा असणं फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या दळणवळणाच्या सुविधा इंग्रजांनी निर्माण केलेल्या आपल्याला दिसून. दळणवळण रेल्वे असेल, पोस्ट असेल, जहाज असेल, समुद्रमार्गे व्यापार असेल, वाहतुकीच्या सुविधा, अशा वेगवेगळ्या सुविधा निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. तसं मुंबई ते ठाणे 33 किलोमीटर अंतराचा पल्ला 1853ला पहिली रेल्वे धावलेली आपल्याला दिसून येते. कशासाठी? तर दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या. म्हणजे दळणवळण सुलभपणे सहजपणे व्हावं हाही त्यामागचा हेतू असलेला आपल्याला दिसून येईल. नंतर ब्रिटिशांचे मुक्त व्यापार धोरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? विपरीत परिणाम झाला की काय? भांडवलदारांचा वर्ग उदयास आला. बघा, एक बलाढ्य साम्राज्यवादी भांडवलदाराचा वर्ग उदयास आला. म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, भांडवल आहे, असा भांडवलदाराचा एक वर्ग उदयास आला आणि त्यांनी आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या. भारतीय उद्योगधंद्याचा राज झाला. बघा, भारतीय उद्योगधंदे म्हणजे भारतीय उद्योग, छोटे मोठे उद्योगधंदे चालत होते, लोक सुखी समाधानी होती. परंतु नंतरच्या काळामध्ये इंग्रजांचा माल भारतात आला, स्वदेशी बाजूला गेली आणि भारतीय उद्योगधंद्यांना खीळ बसली. भारतीय उद्योगधंद्याला राज झाला म्हणजे काय? हळूहळू पतन झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतीय उद्योगाला मालाला उठाव होणं गरजेचं होतं.
भारतीय लोकच तो माल पाडायला लागले. म्हणजे त्या मालाला जर उठावा असता तर अधिक खपला असता. परंतु दुसऱ्या बाजूला इंग्लंडमधलं कमी दराचं स्वस्त माल कापड सहजपणे भारतीय लोक घेऊ लागले. ज्याला परवडेल ते घ्यायला लागले. भारतीय किमतीपेक्षा युरोपियनच्या किमती स्वस्त कमी दराच्या. ह्या उद्योगधंद्याचा उद्योगधंद्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. शेतीचं व्यापारीकरण म्हणजे शेती व्यापारी दृष्टिकोनातून शेतीकडे बघणे, व्यापारी दृष्टिकोनातून पिकं घेणे, जास्तीत जास्त पैसा नफा मिळवणे ह्या त्यामागचा महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसते. म्हणजे मग निळा असेल, तंबाखू असेल, ऊस असेल, अशा पद्धतीचं पिकं हे व्यापारी दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं गेलेलं आपल्याला दिसते. भारतीय अर्थव्यवस्था बेरोजगारी व दारिद्र्य म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर खीळ आली. भारतीय अर्थव्यवस्था ठप्प झाली. म्हणजे कारागिरी व्यवसाय असेल, कुशल व्यवसाय असेल, हस्तकला व्यवसाय असेल, म्हणजे हे छोटे मोठे कारागीर हे काय झाले या औद्योगिकरणाच्या ह्याच्यामध्ये चक्रामध्ये सापडलेले आपल्याला. बेरोजगाराला बेरोजगारी दूर होण्यासाठी त्याच्या हाताला काम मिळायला पाहिजे होतं. दारिद्र्य कमी होण्यापेक्षा दारिद्र्यच वाढत गेलेलं दिसून येतं. म्हणजे एका बाजूला दोन ध्रुव तयार झाले की काय. भारतीय अवस्थेचा मजबूत असताना दुसऱ्या बाजूला दारिद्र्य निर्मूलन होणं गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं दिसत नाही. भारतीय अवस्थेवर विपरीत परिणाम झाला. दारिद्र्य ओढवलं गेलेलं दिसते, बेरोजगारी ओढवलेले दिसते. हे आपल्याला त्याचे वेगळे परिणाम सांगता येते. वित्तीय साम्राज्यवादाची स्थिती पुढचा आपल्याला त्याचा उपघटक सांगते. वित्तीय साम्राज्यवाद. वित्तीय म्हणजेच काय म्हणून पैशाचं साम्राज्य, आर्थिक स्थिती कशी होते म्हणजे 1857 ते 1947 ह्या दरम्यानचा जो काळ आहे या काळातली स्थिती कशी होती. म्हणजे 1857ला बंड झाला, 42ला आंदोलन छेडलं गेलं आणि 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालेलं दिसून येतं. सहजपणे स्वातंत्र्य मिळालेलं नाही. त्यासाठी भारतीय नेत्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांना आपल्या बलिदान द्यावं लागलेलं आपल्याला दिसून येतं. हा कालखंड वित्तीय साम्राज्यवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. ब्रिटिशांची भारतीय वित्तीय साम्राज्याची तिसरी पायरी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं, टप्पा म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाला कंटाळून भारतीय जनतेने उठाव केले. म्हणजे भारतीय जनता त्रस्त झाली, हैराण झाली. का तर ह्या ब्रिटिशांचे आर्थिक धोरण वेगवेगळ्या पद्धतीचं भयानक स्वरूपाचं असल्यामुळं शेवटी या तरुणांना, भारतीय तरुणांना बंड केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि शेवटी ते बंड करण्यासाठी पुढे सरसावलेले आपल्याला दिसून येतं. भारतीय अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त जादा झालेलं भांडवल आहे. या जादा भांडवलाचा उपयोग या इंग्रजांनी, युरोपियन देशांनी आपली भांडवलशाही, आपली अर्थव्यवस्था हे करण्यासाठी नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काय केलेले भांडवल गुंतवलेलं आपल्याला दिसून येतं. जादा भांडवल आणि या जादा भांडवलाचा जास्त नफा, प्रॉफिट वाढवण्याच्या हेतूने त्यांनी तशा पद्धतीची योजना आखलेली आपल्याला दिसून येते. साम्राज्यवाद, नव्या वसाहती स्पर्धा म्हणजे साम्राज्यवाद काय म्हणूया आपण, इम्पिरियालिझम म्हणजे वर्चस्व प्रस्थापित करणे. एका राष्ट्राने, बलाढ्य राष्ट्राने दुसऱ्या कमकुवत राष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे. मग राजकीय दृष्टीने असेल, आर्थिक दृष्टिकोनातून केलेले वर्चस्व, त्याला साम्राज्यवाद असं म्हणूया. आणि या साम्राज्यवादची नव्या वसाहतीमध्ये स्पर्धा सुरू झाली. मग इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी, इटली अशा वेगळ्या देशामध्ये, युरोपियन राष्ट्रामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे. आशियन देश, आफ्रिकन देश हे बाजूला गेलेले आपल्याला दिसत आहे. म्हणजे साम्राज्यवाद कुठं ही सुरुवात झाली तर युरोपात सुरुवात झालेली आपल्याला दिसून हेही या निमित्ताने आपल्याला सांगता येईल. युद्ध खर्च मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजे वेगळं युद्धाच्या खाईमध्ये गेलेलं आपल्याला दिसून.
भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात युद्ध खर्च लादलेला आपल्या देशात. त्याचबरोबर ब्रिटिशांचे भारतावरील राजकीय नियंत्रण, म्हणजे ब्रिटिशांनी हळूहळू व्यापार करत करत व्यापारात गडगंज व्यापार केला, पैसा मिळवला आणि नंतर त्यांचं लक्ष कुठं गेलेलं आहे तर भारतीय राजकीय नियंत्रण, राजकीय क्षेत्राकडे त्यांचं लक्ष. आणि ते क्षेत्र मिळवण्यासाठी त्यांनी चढाओढ सुरू केलेली आहे. भारतीय उद्योग दुर्लक्षित. या भारतीय उद्योग दुर्लक्षित झालेले आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये छोटे मोठे उद्योग चालत असाय आणि या उद्योगाला प्रोत्साहन द्यायला हवं होतं, प्रोटेक्ट करायला हवं होतं, परंतु त्याला उत्तेजन मिळालं दिसून येत नाही. त्याकडं दुर्लक्ष झालं आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज आपल्या वसाहती, आपलं साम्राज्य, आपला उद्योग कसं वाढीस लागेल, भरभराटीस येईल याकडे पाहिलेलं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे भारतीय उद्योग हळूहळू लयाकडे झुकलेला आपल्याला दिसून येईल. कारण सांगता येईल. आधुनिक उद्योगांचा विकास. या झटापटीच्या आधुनिकतेच्या काळामध्ये आधुनिक उद्योगधंद्याचा विकास होणं गरजेचं आहे. म्हणजे आधुनिक उद्योग, मग आधुनिक उद्योग कशाला म्हणायचं, वेगळे क्षेत्र, मॉडर्न परिवर्तनवादी विकास, म्हणजे जे जागोजागी परिवर्तन विकास झालेला आपल्याला दिसून. मग कापड क्षेत्रामध्ये झालेला विकास असेल, कापडाच्या वेगळ्या जाती असतील, वेगळे आहे ना, कापडातले वेगळे प्रकार म्हणूया आपण. बँक सेक्टर असेल, बँकांची सुविधा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. लोहपोलाद कारखाने उद्योग सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे वेगळे आधुनिक उद्योगधंद्यांचा विकास ह्या राजवटीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे वेगळे घटक आपल्याला सांगता येईल. वसाहतवादी अर्थव्यवस्था, त्यालाच कोलोनीज इकॉनॉमी. म्हणजे 19व्या शतकामध्ये युरोपियन देशांनी जगातील इतर प्रदेश जिंकून आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. स्थूलमानाने वसाहतवाद म्हणजे एका प्रदेशातील लोकांनी दुसऱ्या प्रदेशात वास्तव करणे व तेथील संपत्तीचा स्वतःस फायदा करून घेणे. आपला प्रभाव वसाहतीवर टिकवून ठेवून त्यांची पिळवणूक करणे म्हणजे वसाहतवाद होय. म्हणजे वसाहतवाद म्हणजे काय म्हणूया आपण, आपलं वर्चस्व, आपलं जोकड त्या प्रदेशात वास्तव करतच दाखवणे, म्हणजे वरचढपणा टिकवून ठेवणे हाही त्यामागचा उद्देश सांगता येईल आपल्याला. त्यातून वसाहतवाद हे जागोजागी आहे ना, जागोजागी काय झालेले प्रस्थापित झालेले आपल्याला दिसून येते. वसाहतवादाच्या वेगळ्या इतिहासकारांनी वेगळ्या व्याख्या केल्या. हेच नावाचे जे विचारवंत आहे, साहित्यिक आहे, तज्ज्ञ आहे, त्यांनी पुढारलेल्या आणि सुसंस्कृत राष्ट्रांनी मागासलेल्या आणि दुर्बल लोकांवर राज्य करण्याची इच्छा म्हणजे वसाहतवाद होय. म्हणजे कमकुवत राष्ट्रावर, राज्यावर आपलं नेतृत्व, आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे वसाहतवाद. स्लेटर या विद्वानाने एका राज्याने दुसऱ्या राष्ट्रावर प्रस्थापित केलेले राजकीय, सामाजिक व आर्थिक नियंत्रण म्हणजे वसाहतवाद होय. वसाहतवाद एका ह्याला घटकाला चिटकून राहत नाही. मग राजकीय क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रावर सामाजिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्राबद्दल आर्थिक क्षेत्र, त्यावर नियंत्रण प्रस्थापित केलेलं दिसून येते. त्यालाही आपण वसाहतवाद असं म्हणूया. वसाहतवादाचा अर्थ इम्पिरियझम या लॅटिन शब्दापासून इम्पिरियलिझम हा शब्द विकसित झाला आहे. इम्पिरियलिझम म्हणजे इतर देशामध्ये वसाहती स्थापन करण्याचा सत्ता होय. म्हणजे वेगळ्या देशामध्ये आपलं वर्चस्व गाजवणं म्हणजे सत्ता स्थापन करण्याचा सत्ता म्हणजे वसाहतवाद होय. म्हणजे हुकुमशाही म्हणूया, वसाहतवादी म्हणूया, भांडवलशाही म्हणूया, आर्थिक दृष्टिकोनातून म्हणूया, अशा पद्धतीने त्याचा अर्थ वेगळ्या वसाहतवादाचा अर्थ. तसे एखाद्याची वसाहत आहे ना, आपण नाव घेतो ही वसाहत आहे. या वसाहतवादाचं स्वरूप कसं होतं? कूटनीती, उपयोग, झोडा आणि फोडा या कूटनीतीचा उपयोग करून
बेचाळीचं आंदोलन इंग्रजांनी छेडलेलं आपल्याला दिसून येतं, ठप्प केलेलं आपल्याला दिसून. म्हणजे पावलोपावली जागोजागी कूटनीतीचा उपयोग केला जात असत. नंतर औद्योगिक विकासाच्या भांडवलशाही अर्थव्यवस्था, म्हणजे औद्योगिक विकासाच्या ह्याच्यातूनच भांडवलशाहीच्या अर्थव्यवस्था विकसित झालेल्या आपल्याला दिसून. म्हणजे एकमेकावर अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून. वसाहत हे काही एका दुकटेत नाही. विकासाच्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा ही कणा असलेले आपल्याला दिसून येईल. कच्चा मालावर नियंत्रण, म्हणजे या वसाहतीचं धोरण काय, तर कच्चा माल कुठं कुठं आहे आणि या कच्च्या मालावर नियंत्रण कोणाचं आहे, तर या वसाहतीचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर इंग्रजांची वसाहत वखार हे भारतामध्ये असलेलं आपल्याला दिसून. पांडेचारी आहे ना, पांडेचाऱ्यांची वखात कालिकत पांडेचारी, देवदमन असं, कालिकत असं, म्हणजे वेगळे किनारपट्टी, त्यांनी वेगवेगळ्या किनारपट्टी गाठलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे वसाहत आपापल्या जिथं जिथं जागा मिळेल, जिथं जिथं शिरकाव करता येईल अशा ठिकाणी या युरोपियन देशांनी आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या. मग कच्चा मालावर नियंत्रण केलेलं आहे. वसाहतवादी राष्ट्र तयार झालेले आहेत. अविकसित राष्ट्र, विकसित म्हणजे विकास पावलेले, विकास झालेले, आणि न विकास झालेले अविकसित, विकसित अविकसित असे दरी निर्माण झालेली. अशी दरी निर्माण होता कामा नये. म्हणजे सामोपचाराने तोडगा काढणे फार महत्त्वाचं आहे, त्यांना साथ देणे फार महत्त्वाचं आहे. अविकसित राष्ट्रांना स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम वसाहतवाद्यांनी करायला हवं होतं, केलेलं दिसत नाही. वसाहतीचं मूळ धोरण भारताचं आर्थिक शोषण करणे, या वसाहतवादाचा हेतूच आहे. मूळ धोरण काय आहे, तर भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करायची, डबघाईला आणायची, तिचं शोषण करायचं. अशा पद्धतीने मग वेगळे क्षेत्र असतील, हस्तकला व्यवसाय असेल, कारागिरी, कुटीर उद्योग, वेगळा व्यवसाय, भारतीय अर्थव्यवस्थेला जिथं 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 छेद देता येईल तिथं तिथं त्यांनी काय केलं आहे, आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच म्हणूनच दादाभाई नौरोजींनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडलेला, ड्रेन थेरी. एका बाजूला आर्थिक शोषण होतं आहे आणि एका बाजूला फायदा होतो आहे. ड्रेन थेरीमध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कशी डबघाईला आलेली आहे आणि या अर्थव्यवस्थेचा फायदा युरोपियनना कसा होतो आहे हे त्यांनी आपल्या लेखामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे घटक शिकत आलेलो आहोत. या वसाहतवादाचे टप्पे थोडक्यात आपण सांगूया. व्यापारवादाचा पहिला टप्पा आहे 1757 ते 1813. व्यापारी मक्तेदारी, आर्थिक लूट करणे, कंपनी एकाधिकार, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये व्यापाराची मक्तेदारी असलेली आपल्याला, म्हणजे मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने असलेली आपल्याला. पण नंतरच्या काळामध्ये हिंदी जनतेमध्ये असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि 1813च्या कायद्याने व्यापारी मक्तेदारी, आर्थिक लूट असेल, कंपनीचा एकाधिकार असेल, त्याला खीळ बसली. दुसरं आर्थिक भांडवलशाहीचा कालखंड, म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून भांडवल गुंतवलेले आहे ते म्हणजे 1813 ते 1858. म्हणजे हे 1813चं साल फार महत्त्वाचं आहे. पहा, बदल झालेला दिसतो. ईस्ट इंडिया कंपनीचं जे वर्चस्व होतं ते वर्चस्व मोडून काढलेलं दिसतंय आणि नव्या धर्तीवर, नव्या पद्धतीवर, नव्या कायद्याने 1813 ईस्ट इंडिया कंपनीवर बॅन आणलेला आपल्याला दिसतो. मग औद्योगिक क्रांती, या औद्योगिक क्रांतीतून उत्पादनात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, उत्पादन विकास झालेला आपल्याला दिसून येईल. दुसऱ्या बाजूला मुक्त व्यापार, खुला व्यापार झालेला आपल्याला दिसून येईल आणि कंपनीचा एकाधिकार काढून घेतला गेला. म्हणजे कंपनीचं जे एकाधिकार होता, वर्चस्व होतं, हक्क होता, तो हक्क बाजूला केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1813च्या कायद्याने कंपनीची काय केलेली, नाचक्की केलेली आपल्याला दिसून येते. कंपनीवर लगाम आणलेला दिसून येते, निर्बंध लादलेले दिसून येतात. नंतर
वित्तीय साम्राज्यवादाचा टप्पा, तिसरा टप्पा आपल्याला सांगता येईल 1858 ते 1947. 1858ला काय झाले, 57ला बंड झालं आणि 1 नोव्हेंबर 1858ला राणीने जाहीरनामा घोषित केलेला आहे. कॅनिंग, लॉर्ड कॅनिंगच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा घोषित केलेला आपल्या इथून पुढं कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली गेलेली आहे. भारत कच्चा माल पुरवणारी वसाहत, भारत ही कच्चा माल पुरवणारी वसाहत असलेली आपल्याला दिसून येईल. याच्यातून जास्तीत जास्त फायदा, नफा हे युरोपियन देश, इंग्रज देश यांनी घेतलेला आपल्याला दिसून येईल.